हाय फ्रेंड्स, तर आज आपण शाबू बनवणार आहेत, शाबूची खिचडी बनवणार आहेत। तर त्यासाठी मी साहित्य घेतले बघा, जिरे, आपले हिरव्या मिरच्या आणि शेंगदाण्याचा कूट। आता मी तुम्हाला एक माझी लहानपणीची गोष्ट सांगते। साबुदाण्याची आम्ही लहान असताना ना उपवास नसला ना तरी पण आम्ही उपवास धरायचो साबुदाण्याची खिचडी खाण्यासाठी। साबुदाण्याची खिचडी खूप आवडते, लहान असताना तर खूप आवडायची। चला आता बघू आपण। कढई घेतली, त्यामध्ये तेल गरम केले, कढई ठेवून गरम करून घेतली, त्यामध्ये थोडंसं तेल टाकले बघा। एकदम सोपी आणि लवकर झटपटीत होणारी रेसिपी आहे आपली। कमी वेळात कमी साहित्यात लवकर होणारी रेसिपी म्हणजे साबुदाण्याची खिचडी। तेल घेतले, तेल थोडंसं गरम झाल्याच्या नंतर ना थोडेसे जिरे टाकलेत मी। जिरे असे फुलू द्यायचे, गरम तेलामध्ये टाकल्यास लगेच जिरे फुलतात। जिरे असे फुलले की नंतर ना आपण यामध्ये टाकणार आहोत हिरव्या मिरच्या, म्हणजे बारीक बारीक कट करून घेतलेले आहेत ते हिरव्या मिरच्या टाकणार आहोत। हिरव्या मिरच्या टाकून मग थोडंसं आपण हिरव्या मिरच्या गरम तेलात टाकून थोडंसं हिरव्या मिरच्या तळून घेणार आहोत। मला उपवासाला भगर आवडत नाही बघा, मला साबुदाण्याची खिचडीच आवडते, म्हणून मी साबुदाण्याची खिचडीच करते। अशा पद्धतीनं जरासं लाल लाल होईपर्यंत मिरच्या भाजून घ्यायच्या। मस्त अशा भाजल्याच्या नंतर ना आपण यामध्ये मी अगोदरच याला रात्रीच्या बघा शाबूला मी पाण्यात भिजायला घातलं होतं, म्हणजे 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि नंतर ना शाबू भिजेल इतकंच पाणी टाकायचं त्यामध्ये आणि झाकून ठेवायचं पूर्ण रात्रभर। मग सकाळी एकदम मऊसूर शाबू आपला होतो। मग त्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट भाजून शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत। कोणाकोणाला जरा जाडसर कूट आवडतं, मी थोडंसं माझ्याकडून बारीक झाले मग ते मिक्स करून घेतले मी खाली अगोदरच शाबूमध्ये। शाबू असं गाठी झालेला तर थोडंसं मोकळा करून त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि तो आता आपण कढईमध्ये टाकला। त्यानंतर मी थोडंसं मीठ टाकून हे बघा मिक्स करून घेतलं। तर आता आपला शाबू व्यवस्थितपणे झालेला आहे। आता याला मी 5 ते 10 मिनटं झाकून ठेवणार आहे, नंतर तो वाफेमध्येच चांगला शिजतो। नंतर ना आपण याला मस्तपैकी दही सोबत खाणार आहोत। तर हे बघा आपलं ताट तयार केलंय मी, दही आणि शाबू विथ केळी, मस्त